कटकारस्थानी ननंद भाग 3. मातृत्वावर वार. घरात काही दिवस शांतता होती, पण ती वादळाआधीची शांतता होती. समीर आता जास्त वेळ सोनालीसोबत घालवत होता. तिच्या चेहऱ्यावर पुन्हा थोडं हसू दिसायला लागलं होतं, पण रेश्माच्या डोळ्यात मात्र भीती आणि राग दोन्ही वाढत होते. एक दिवस सकाळी सोनालीला अचानक चक्कर आली. ती स्वयंपाकघरात काम करत असताना तिचा तोल गेला आणि ती खाली बसली. समीर घाबरून धावत आला. सोनाली. तो तिला उचलून बेडवर घेऊन गेला. काय झालं? ती हळू आवाजात म्हणाली. मला काही दिवसांपासून अशक्त वाटतंय. समीर लगेच म्हणाला, आपण डॉक्टरकडे जाऊ. हे सगळं रेश्मा ऐकत होती. तिच्या डोक्यात लगेच नवा प्लॅन तयार झाला. डॉक्टर आणि रिपोर्ट. आता खेळ होईल. दुपारी समीर सोनालीला क्लिनिकमध्ये घेऊन गेला. तपासण्या झाल्या. डॉक्टर हसत म्हणाले, काळजीचं काही कारण नाही, उलट आनंदाची बातमी आहे. समीर आणि सोनाली दोघेही उत्सुकतेने पाहू लागले. तुम्ही बाबा होणार आहात. क्षणभर सगळं थांबल्यासारखं झालं. सोनालीच्या डोळ्यात आनंदाश्रू आले. समीरच्या चेहऱ्यावर आनंद फुलला. खरंच? डॉक्टर हसले. हो, अभिनंदन. घरी परतताना दोघेही खूप खुश होते. समीर म्हणाला, आज माझ्या आयुष्यातला सगळ्यात मोठा दिवस आहे. सोनाली हसत म्हणाली, आपल्या प्रेमाची निशाणी येणार आहे. दोघांनी हातात हात घेतला. पण घरात पाऊल टाकताच वातावरण बदललं. रेश्माने विचारलं, कुठे गेले होते? समीर आनंदाने म्हणाला, ताई, तू आत्या होणार आहेस. रेश्मा थबकली. काय? शारदा म्हणाली, खरं आहे का? सोनाली लाजत मान हलवली. क्षणभर शांतता आणि मग रेश्माच्या चेहऱ्यावर विचित्र हसू उमटलं. वा, किती लवकर खुशखबर आली. तिचा आवाज टोचणारा होता. समीर चिडला. ताई, काय म्हणायचं आहे तुला? रेश्मा शांतपणे म्हणाली, काही नाही, फक्त टायमिंग बघून आश्चर्य वाटलं. सोनाली गोंधळली. ताई. त्या रात्री रेश्माने पुन्हा तिचा खेळ सुरू केला. तिने कुणाला तरी फोन केला. मला एक खोटा मेडिकल रिपोर्ट तयार करून दे, ज्यात लिहिलं असेल की सोनाली कधीच आई होऊ शकत नाही. फोनच्या दुसऱ्या बाजूने आवाज आला, पण पैसे मिळतील, फक्त काम कर. दुसऱ्या दिवशी सकाळी समीर ऑफिसला गेला. रेश्मा सोनालीच्या जवळ आली. अगं, कालचा रिपोर्ट दाखव ना. सोनाली निरागसपणे म्हणाली, हो, देतीये. ती रिपोर्ट आणायला गेली, पण तिथे ठेवलेला रिपोर्ट गायब होता. अरे, इथेच ठेवला होता. रेश्मा नकली आश्चर्याने म्हणाली, कुठे गेला? संध्याकाळी समीर घरी आला. रेश्माने त्याच्यासमोर एक फाईल ठेवली. समीर, हे बघ. समीरने उघडलं आणि त्याचा चेहरा बदलला. रिपोर्टमध्ये लिहिलं होतं, सोनालीला गर्भधारणेची क्षमता नाही. समीर हादरला. हे काय आहे? रेश्मा शांतपणे म्हणाली, मी डॉक्टरकडून घेतला. समीर गोंधळला. पण काल तर. तेवढ्यात सोनाली आली. समीर, माझा रिपोर्ट. समीरने फाईल तिच्या समोर धरली. हा काय आहे? सोनालीने वाचलं आणि तिच्या हातातून कागद खाली पडले. हे खोटं आहे, काल डॉक्टरांनी सांगितलं. रेश्मा मध्येच म्हणाली, मग काल खोटं बोललीस? समीरच्या मनात पुन्हा वादळ उठलं. सोनाली, खरं काय आहे? ती रडत म्हणाली, मी खोटं बोलत नाही. आपण दोघं एकत्र होतो तिथे. रेश्मा हसली. कदाचित तिला वाटलं असेल तू खुश होशील म्हणून. समीर शांत झाला, पण त्याच्या डोळ्यात संभ्रम होता. सोनाली त्याच्याकडे पाहत म्हणाली, तू माझ्यावर विश्वास ठेवतोस ना? समीर काही बोलला नाही. तो फक्त गप्प उभा राहिला. त्या शांततेनेच सोनालीचं हृदय तुटलं. ती हळूच मागे सरकली आणि खोलीत जाऊन रडू लागली. बाहेर रेश्मा आईला हळूच म्हणाली, आता बघ, समीरच तिच्यावर शंका घेईल. शारदाने विचारलं, पुढे? रेश्मा कपटी हसली. पुढे तोच तिला घराबाहेर काढेल. समीर सोनालीवर विश्वास ठेवेल का? खोट्या रिपोर्टवर. सोनालीचं मातृत्व धोक्यात येणार. घरात होणार सर्वात मोठा स्फोट. सत्याची पहिली झलक. घरात शांतता होती, पण ती जड बोचरी शांतता. समीर हॉलमध्ये उभा होता. हातात तो खोटा रिपोर्ट आणि मनात शंकेचं वादळ. सोनाली खोलीत रडत बसली होती. तिच्या मनात एकच प्रश्न घोळत होता, समीर माझ्यावर विश्वास ठेवेल का? काही वेळाने समीर खोलीत आला. तो काही क्षण शांत उभा राहिला आणि मग हळू आवाजात म्हणाला, सोनाली. ती त्याच्याकडे पाहिलं. डोळे लाल, आवाज थरथरता. तुला माझ्यावर विश्वास नाही ना? समीर लगेच म्हणाला, असं नाही. मग का गप्प राहिलास? ती तुटून विचारते. समीर गोंधळला. मी समजून घ्यायचा प्रयत्न करतोय. सोनालीच्या डोळ्यात वेदना दाटल्या. समजून घ्यायचं की शंका घ्यायची? समीर तिच्या जवळ बसला.
काल डॉक्टरांनी जे सांगितलं ते मला आठवतंय. मी तिथे होतो. मग सोनालीने विचारलं. मग हा रिपोर्ट खोटा असू शकतो? हे ऐकता सोनालीच्या डोळ्यात आशेचा एक किरण चमकला. खरंच? समीर ठामपणे म्हणाला. हो, आणि मी ते सिद्ध करणार. बाहेर रेश्मा कान लावून सगळं ऐकत होती. तिच्या चेहऱ्यावरची खात्री डळमळू लागली. समीर अजूनही तिच्यावर विश्वास ठेवतोय. समीरने सोनालीचा हात हातात घेतला. आपण उद्या पुन्हा डॉक्टरकडे जाऊ, सगळं क्लिअर करू. सोनालीने मान हलवली. मला काहीही चालेल, फक्त तू माझ्यासोबत राहा, समीर हळूच म्हणाला. नेहमी. दोघांच्या डोळ्यात पुन्हा विश्वास चमकला. दुसऱ्या दिवशी सकाळी दोघे पुन्हा क्लिनिकमध्ये गेले. डॉक्टरांनी रिपोर्ट पाहिला आणि लगेच भुवया उंचवल्या. हा रिपोर्ट आमच्या हॉस्पिटलचा नाही, समीरने विचारलं. म्हणजे? डॉक्टर स्पष्टपणे म्हणाले. हा बनावट आहे. सोनालीच्या डोळ्यात अश्रू आले, पण यावेळी ते आनंदाचे होते. समीरच्या चेहऱ्यावर राग उमटला. म्हणजे कुणीतरी मुद्दाम? डॉक्टर म्हणाले. आणि एक गोष्ट अजून, सोनाली पूर्णपणे स्वस्थ आहे. प्रेग्नन्सी कन्फर्म आहे. घरी परतताना समीर शांत होता, पण त्याच्या डोळ्यात संताप जळत होता. सोनाली हळूच म्हणाली. आता तरी विश्वास बसला? समीर तिच्याकडे पाहत म्हणाला. मला तुझ्यावर आधीपासून विश्वास होता, पण आता मला सत्यावर खात्री झाली आहे. घरी पोहोचताच समीरने जोरात आवाज दिला. आई, ताई, बाहेर या. दोघी घाबरून बाहेर आल्या. समीरने टेबलावर रिपोर्ट आपटला. हा रिपोर्ट बनावट आहे. रेश्मा गोंधळली. काय? डॉक्टरांनी स्वतः सांगितलं. शारदा थरथरली. समीरचा आवाज कठोर झाला. आता मला एकच उत्तर हवं आहे. हे सगळं कोण करतंय? घरात मृत शांतता पसरली. रेश्मा स्वतःला सावरत म्हणाली. तुला वाटतं आम्ही? हो, समीर जोरात म्हणाला. कारण प्रत्येक वेळी आरोप सोनालीवरच होतात. सोनाली मागे उभी होती. तिच्या डोळ्यात भीती आणि आशा दोन्ही होत्या. समीर पुढे म्हणाला. आजपर्यंत मी गप्प होतो, पण आता नाही. शारदा रागाने म्हणाली. तू आईवर आवाज चढवतोयस? समीर शांत पण ठाम होता. मी अन्यायावर आवाज चढवतोय. रेश्मा काही बोलणार तेवढ्यात समीरने तिच्याकडे रोखून पाहिलं. ताई, शेवटचं विचारतोय. हे सगळं तू केलंस का? रेश्माच्या चेहऱ्यावर घाम आला. ती गप्प राहिली. ती शांतता खूप काही सांगून गेली. समीरच्या डोळ्यात निराशा उतरली. मला उत्तर मिळालं. सोनालीच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. समीरने तिचा हात धरला. सोनाली, आपण उद्या हे घर सोडणार. घरात स्फोट झाला. काय? शारदा ओरडली. रेश्मा हादरली. समीर ठाम आवाजात म्हणाला. हो, कारण मला माझ्या बायकोचा सन्मान महत्वाचा आहे. सोनाली त्याच्याकडे पाहत राहिली. तिच्या डोळ्यात प्रेम आणि वेदना दोन्ही होत्या. बाहेर रेश्मा संतापाने थरथरत होती. तो खरंच जाईल? शारदा घाबरली. आता काय करायचं? रेश्मा तात्खात म्हणाली. आता शेवटचा वार असा की दोघं कायमचे वेगळे होतील. समीर आणि सोनाली खरंच घर सोडतील. रेश्मा त्यांना वेगळं करण्यासाठी कोणता घातक प्लॅन करणार? सोनालीच्या आयुष्यात येणार मोठा धक्का. घर सोडण्याचा निर्णय. रात्रभर घरात कोणीही नीट झोपलं नाही. समीरचा निर्णय सगळ्यांच्या मनात वादळ घालून गेला होता. सोनाली खिडकीत उभी राहून आकाशाकडे पाहत होती. तिच्या डोळ्यात भीती होती, पण समीर सोबत असल्याची एक शांत ताकदही होती. समीर तिच्या मागे येऊन उभा राहिला. घाबरली आहेस? ती हळूच म्हणाली. हो, पण तुझ्यावर विश्वास आहे. समीरने तिच्या खांद्यावर हात ठेवला. आपण दोघं एकत्र आहोत ते पुरेसं आहे. सकाळी घरात तणावाचं वातावरण होतं. शारदा रागाने म्हणाली. समीर, तू खरंच घर सोडणार आहेस? समीर शांतपणे म्हणाला. हो, इथे सोनालीचा अपमान होतोय. मी गप्प बसणार नाही. रेश्मा मध्येच म्हणाली. म्हणजे एक बायकोसाठी आईला सोडणार? समीर ठाम आवाजात म्हणाला. मी कोणालाही सोडत नाही, पण अन्याय सहनही करणार नाही. सोनाली शांत उभी होती. तिच्या मनात मात्र वादळ होतं. माझ्यामुळे हे सगळं होतंय, ती हळू आवाजात म्हणाली. समीर, आपण नको जाऊ का? समीर तिच्याकडे पाहत म्हणाला. तू अजूनही त्यांच्यासाठी विचार करतेस. हे तुझं घर आहे आणि तू माझं आयुष्य आहेस. रेश्माच्या चेहऱ्यावर राग उफाळून आला. ती आईला बाजूला घेऊन म्हणाली. आई, तो खरंच जातोय. आता शेवटचा डाव टाकावा लागेल. शारदा घाबरली. काय करणार? रेश्मा डोळ्यात कपट चमकवत म्हणाली. त्याच्या आणि सोनालीच्या नात्यात असा स्फोट करणार की ते स्वतःच वेगळे होतील. दुपारी समीर घर शोधायला बाहेर गेला. घरात फक्त सोनाली, शारदा आणि रेश्मा होत्या.
रेश्मा अचानक गोड आवाजात म्हणाली, सोनाली थोडं बोलायचं आहे. सोनाली गोंधळली, हो ताई. दोघी खोलीत गेल्या. रेश्मा हळू आवाजात म्हणाली, तुला वाटतंय तू जिंकलीस? सोनाली शांतपणे म्हणाली, मला कुणावर जिंकायचं नाही. रेश्मा हसली, पण मी हरायला तयार नाही. तेवढ्यात रेश्माचा फोन वाजला. तिने मुद्दाम स्पीकर ऑन केला. हॅलो, काम झालं का? फोनच्या दुसऱ्या बाजूने आवाज आला, हो मॅडम, जसं सांगितलं तसं केलं. त्या मुलीच्या नावाने पत्र तयार झालंय. सोनाली चकित झाली. कसलं पत्र? रेश्मा फोन कट करत म्हणाली, उद्या कळेल. संध्याकाळी समीर परत आला. मला घर मिळालं. 2 दिवसात आपण शिफ्ट होऊ. सोनालीने मान हलवली, पण तिच्या मनात भीती वाढत होती. रात्री सगळे झोपले होते. रेश्मा हळूच सोनालीच्या खोलीत आली. तिने टेबलावर एक पत्र ठेवलं आणि हसत निघून गेली. सकाळी समीर उठला. त्याच्या नजरेत ते पत्र पडलं. त्याने उघडलं. त्यात लिहिलं होतं, समीर, मी तुझ्यावर प्रेम करत नाही. मी फक्त पैशांसाठी तुझ्याशी लग्न केलं. समीरच्या हातातून पत्र थरथरू लागलं. हे काय आहे? सोनाली जागी झाली. काय झालं? समीरने पत्र तिच्यासमोर धरलं. हे तू लिहिलं आहेस? सोनालीने वाचलं आणि तिचा श्वासच अडला. हे खोटं आहे. मी असं कधीच. समीरचा आवाज तुटला. मग हे इथे कसं आलं? सोनाली रडत म्हणाली, मी नाही लिहिलं, कुणीतरी. समीरच्या मनात पुन्हा शंकेचं वादळ उठलं. तो काही क्षण गप्प राहिला आणि त्या शांततेनेच सोनालीचं हृदय पुन्हा तुटलं. दाराबाहेर रेश्मा हसत उभी होती. आता बघ, प्रेम जिंकतं की शंका? समीर त्या पत्रावर विश्वास ठेवेल? सोनाली स्वतःला निर्दोष सिद्ध करू शकेल का? दोघांचं नातं तुटणार की अजून मजबूत होणार? तुटलेला विश्वास. सकाळचं वातावरण पूर्णपणे बदललं होतं. कालपर्यंत एकमेकांच्या डोळ्यात प्रेम दिसत होतं. आज तिथे शंका आणि वेदना होत्या. समीरच्या हातात ते पत्र अजूनही होतं. सोनाली, मला एकच उत्तर हवं आहे. त्याचा आवाज थंड, कठोर. सोनालीचे डोळे अश्रूंनी भरले. मी असं काही लिहिलंच नाही. मी तुझ्यावर मनापासून प्रेम करते. समीरचा संयम तुटत होता. मग हे पत्र इथे आलं कसं? मला माहित नाही. बाहेर रेश्मा आणि शारदा शांतपणे सगळं ऐकत होत्या. रेश्मा हळूच म्हणाली, आज दोघं कायमचे दूर जातील. शारदा थोडी अस्वस्थ होती, पण गप्प राहिली. खोलीत समीर पुढे आला आणि म्हणाला, सोनाली, प्रत्येक वेळी काहीतरी होतं आणि तू म्हणतेस मला माहीत नाही. सोनाली तुटून म्हणाली, कारण खरंच माहिती नाही. कुणीतरी मुद्दाम करतंय. कोण? समीर ओरडला. सोनाली काही क्षण गप्प राहिली. मग हळू आवाजात म्हणाली, तुझ्या घरातलंच कुणीतरी. समीर थबकला. तुला म्हणायचं काय आहे? आई किंवा ताई? सोनालीने डोळे मिटले. मी नाव घेत नाही, पण माझ्यासोबत जे होतंय ते तू पाहतोयस. समीरचा राग उफाळला. बस, प्रत्येक वेळी तू त्यांच्यावर आरोप करतेस. मी आरोप नाही करत, सत्य सांगतेय. समीरने पत्र टेबलावर आपटलं. मला पुरावा हवा आहे. सोनाली रडत म्हणाली, माझं प्रेम पुरावा नाही का? समीर काही बोलू शकला नाही. त्या शांततेनं सगळं सांगितलं. सोनाली हळूच मागे सरकली. ठीक आहे, जर तुला माझ्यावर विश्वास नाही तर मी इथून जाते. समीर हादरला. सोनाली, नको, आता मला रोज स्वतःला सिद्ध करायचं नाही. ती कपाट उघडून सामान काढायला लागली. समीर गोंधळला. तू असं जाऊ शकत नाहीस. सोनाली डोळ्यात अश्रू घेऊन म्हणाली, माझं अस्तित्वच जर प्रश्नात असेल तर इथे राहण्याचा हक्क नाही. बाहेर रेश्माच्या चेहऱ्यावर विजयी हास्य होतं. झालं काम. सोनाली बॅग घेऊन बाहेर आली. शारदा खोटं नाटक करत म्हणाली, अगं कुठे चाललीस? सोनाली शांतपणे म्हणाली, जिथे सन्मान मिळेल. रेश्मा हसली. लवकरच परत येशील. तेवढ्यात समीर बाहेर आला. सोनाली, थांब. ती थांबली, पण मागे वळली नाही. जर तू गेलीस तर सगळं संपेल. सोनालीचा आवाज तुटला. सगळं आधीच तुटलं आहे समीर, जेव्हा तू माझ्यावर विश्वास ठेवला नाहीस. ती दाराबाहेर निघून गेली. समीर जागच्या जागी उभा राहिला. त्याच्या हातातून पत्र खाली पडलं. त्या क्षणी त्याच्या मनात एक विचार चमकला. सोनाली कधीच असं लिहू शकत नाही. तो लगेच खाली वाकला आणि पत्र पुन्हा उचललं. त्याने बारकाईने पाहिलं आणि त्याच्या लक्षात आलं, हे अक्षर सोनालीचं नाही. समीरच्या डोळ्यात राग उसळला. हे कुणीतरी बनावट केलं आहे. तो जोरात ओरडला. ताई? रेश्मा दचकली. काय झालं? समीर तिच्याकडे रोखून पाहत म्हणाला, हा खेळ तूच खेळतेस ना? रेश्मा गोंधळली. काय बोलतोयस? समीरचा आवाज कडक झाला. आता मी सगळं उघड करणार. तो ताराकडे धावला. सोनाली,
पुढील भागात समीर सोनालीला थांबवू शकेल का? रेश्माचं खरं रूप सगळ्यांसमोर येणार. सोनाली परत येईल की कायमची दूर जाईल? कथा आवडली असेल तर कथेला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा. कथा वाचल्याबद्दल, ऐकल्याबद्दल धन्यवाद.